भानोरीला बोलतात. वाटण झालेलं आहे आणि आपण ह्या काढलेलं आहे. ही आपल्या रायगड जिल्ह्यातली पद्धत आहे. स्पंजी झालं. मंडळी भानोरल्या आलेल्या आहेत. नरम नरम स्पंज झालाय त्याचा मस्त. बरोबर छान लागतं चटणीपेक्षा. चटणी पण मस्त तिखट केली त्यात का नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. पावसाळा आपल्याला सुरू झालेला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आमच्याकडे पण पावसाळ्याच्या काय काय स्पेशल रेसिपीज बनत आहेत. तर त्याच रेसिपीची अशीच काहीतरी एक वेगळी रेसिपी आहे. तर ती मम्मीला विचारा नक्की काय आहे, तिचं काय नाव आहे. वेगळंच नाव आहे, तुम्ही थंबनेलमध्ये तर वाचलं असेलच, पण ते नक्की काय आहे, कसं आहे, त्याचं काय कुठे रेलेव्हन्स आहे, काय कसं बनतं. तर त्या थोड्याशा एका दुसऱ्या रेसिपीशी रिलेटेड आहेत, पण ती रेसिपी नाही आहे. तर तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं ते काय ते मम्मीला एकदा विचारूया आपण. काय मम्मी रेसिपी ती? भानोरल्या. अच्छा, भानोरल्या. तर तुम्ही म्हणजे काय असतं नक्की ते? पीठ आंबून बनवलेल्या, आदल्या दिवशी तयारी करायची हां, आणि बनवायच्या. अच्छा. मग त्यासाठी आता काय तयारी केली होती आपण आदल्या दिवशी ती एकदा बघा तुम्ही. चला मंडळी, आपण आता ते भिजवण्यासाठी जे तुम्हाला आता दाखवलं थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तर आपण आदल्या दिवशी आता हे भिजवतोय. तर काय करायचं आहे? त्यासाठी मग या वाटीने माप घ्यायचंय. कुठली वाटी? ही. आता ही म्हणजे आता हीच वाटी लोकांकडे कुठली दिसेल पण ना? वाटी घ्या. कुठली पण आपल्या- एक आपण वाटी. तिघं आपल्यासाठी समजा 4 यायला पाहिजेत या मापाने त्या तू अंदाजाने माप घेतलंय. सांग, ती 4 नको सांगू. वाटी. एक वाटी. हा, एक वाटी. या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतले. हा, 2 वाटी शीख तांदूळ. भरून ना, शीख भरून घेतले. शीख भरून म्हणजे डोंगर भरून. डोंगर भरून. चालेल. 1 वाटी त्याच्या अर्ध्या पटीने चणा डाळ. चणा डाळ घेतले. त्याच्या अर्ध्या पटीने उडीद पाव. डाळ घेतले. हा, म्हणजे 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी हा. उडीद डाळ. हा, आणि एवढेच 1 वाटी पोहे घेतले. अच्छा, 1 वाटी पोहे. हा, आणि ठीक. मग हे स्वादासाठी आपल्याला धणे 1 चमचा, बडीशेप 1 चमचा आणि मेथी अर्धा चमचा. अच्छा, धणे, बडीशेप, मेथी. हा. धणे आणि बडीशेप 1 चमचा, मेथी अर्धा चमचा. ठीक आहे. हा, गोल चमचा. हा, टेबल स्पून म्हणजे. हा. समजलं. सुगंध येण्यासाठी. आता हे तुम्हाला मी तरी पण डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिहिलेलं आहे, ते एकदा वाचून घ्या तुम्ही की काय किती मापात आहे. आताच आता एक हे मध्ये जेव्हा- मागे एक आपला बनाना ब्रेडचा पण व्हिडिओ चालत होता, तो पण एकदा बघा. तो पण मी खाली लिंक मध्ये टाकतो आणि त्याचं पण माप तुम्हाला असंच खाली लिहून देतो. ह्याचं माप खाली नीट वाचा एकदा. आता हे सगळं एकत्र करायचं. बापरे, हे पण असंच टाकायचं असतं असं वरून? अच्छा, नाही. असं टाकायचं ना असं कसं? सगळं एकत्र करायचं. हे नंतर टाकू, नंतर वेगळं धुवून टाकू, नाही तर ते नंतर आताच टाकायचं टाकलं तर आधीच ते का हात लावलास? आताच टाकलं तर ते वर येईल. म्हणजे असं वर येतं रे, हा, म्हणजे हलके असतात. धणे हलके, बडीशेप हलकी, ते सगळं तरंगणार. आपल्याला हे धुवायचं आहे धुवून ना, घ्यायचंय ना अच्छा, अच्छा, आपल्याला. अच्छा, 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 अच्छा. तो धुताना वर येईल आणि मग घालताना पाणी घालताना निघून जाईल. अच्छा, नाही आपण ते जर का चाळण वापरली होती, आता कुठे गेली ती? मला नाही नाही यार. दाखवलं. तू मास्कच लावून येत जाऊ. मंडळी दर व्हिडिओ ती बोलते मला दाखवू नका. आता म्हणजे व्हिडिओ बनवायचं मग काय असं काय दाखवायचं म्हणजे कोणी बनवलं व्हिडिओ मग असं आहे हात ना? दाखवलं तरी भरपूर झालं ना. काय करेल. पाय पण दाखवते हे बघा. अरे रे रे रे, नको नको नको. आता हे धुवून घेऊया छान. डाळ आणि ते तांदूळ आपलं जे काय होतं ते झालेलं आहे भिजून. पोहे याच्यात धुतले असते तर पोह्यांचा लगदा झाला असता, तुम्हाला पोह्यांचा शिरा खावा लागला असता. तर मग मी धणे, बडीशेप आणि पोहे आपण वाटू ना रात्री कोणाला पण वाटायचे? हे अच्छा. हे मिश्रण वाटू ना मला वाटलं बिल्डिंग मध्ये वाटायचे. हे फक्त धणे तरंगले, बाकी सगळं बुडलेलंच आहे. आणि हे फक्त पाण्यातून काढून घेतले, हे धुतले ना, कारण हे धुवायची मला वाटतं असंच गरज नाहीच आहे. पाण्यासकट टाकलं. आणि हे ह्या ऍक्च्युली ट्रेडिशनल आंबोळ्या नाहीये, त्याला काहीतरी भानोरल्या म्हणतात. मम्मी म्हणाली असं की त्याला भानोरल्या म्हणतात. काहीतरी वेगळी काय भानोरल्या म्हणतात की काहीतरी म्हणतात, त्याचं नक्की काय म्हणजे ह्याच्यात? हा. हे मामाच्या गावाला तुझ्या हम्म. म्हणजे माझ्या माहेरी रायगड जिल्ह्यात हा, भानोरीला बोलतात. अच्छा. ते पण खरं म्हणजे आपण आता इन्स्टंट झटपट करतोय. हा. आई आमची सुकं पीठ बनवायची, हे सगळं जिन्नस घेऊन सुकं पीठ बनवायचं. अच्छा, हा, म्हणजे हे सगळं आधी एकत्र करून धुवून सुकवून घ्यायचं की असंच डायरेक्ट वाटायचं? हा, धुवून घ्यायची की ते पण एवढं माहित नाही मला. पण सगळं एकत्र करून हा. वाटून पीठ बनवून ठेवायचं. सुकं पीठ बनवायची आणि मग रात्री भिजून ठेवायची ते गरम. पीठ भिजवून ठेवायची हा, फक्त? मग ते पीठ घेऊन मग रात्री भिजून ठेवायची, मग ते आंबायचं दुपारी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. अच्छा, दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री भिजून ठेवायचं. अच्छा. हम्म. त्यात किती पाणी घातलंस? त्याच्या दुप्पट घालू. जेवढं मटेरियल होतं त्याच्या दुप्पट हा. पाणी घातलंय. हा, अच्छा. भिजण्यासाठी ना. हा, तर आता मंडळी जर का आता बाहेर पाऊस वगैरे अंधार आहे बरंच आणि जर का तुम्हाला हे तुम्ही विसरलात चुकून, तर मम्मीची काहीतरी अजून एक टिप आहे. काय असतं ते? जर का आपण विसरलोच हे भिजवून ठेवायला हा, किंवा आपल्याला आता दुपारी. 2-3 तासात हे भिजवायचंय हा, आणि लवकर फर्मेंट व्हावं असं वाटत असेल, मग ते जरा कोमट पाण्यात भिजत घालायचं. अच्छा. तर आत्ता कसं आहे, आम्ही असं दुपारी भिजवतोय हे
त्याच्यानंतर आता रात्री आपण हे वाटायला घेणार. हो. आणि जर का ते राहिलंच आणि तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी बनवायचं आणि ते आपल्याला त्याला आळायचं नाही, काय म्हणतात त्याला, आंबवायचं. सॉरी, तर आळणं म्हणजे आटवणं. आंबवायचं असेल तुम्हाला तर थोड्या कोमटसर पाण्यामध्ये, असं बोटाला कोमटसर लागेल अशा पाण्यामध्ये तुम्ही ते भिजवून ठेवा. आणि भिजवून ठेवून मग नंतर ते रात्री थोड्या वेळाने किती वेळाने वाटायचं नंतर ते भिजवल्याच्या 4 तासांनी वाटू. 4 तासांनी वाटून घ्या ते. 4 तासांनी वाटून घेऊन मग फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊ. आता आपण हे ठेवूया आणि आपण संध्याकाळी रात्री वाटायला भेटू. चला मंडळी, आता आपलं हे काय धणेत का काय ते मटकी, धने त्याची मटकी झाली. आपण आलोय रात्री किती वाजले? 12 वाजायला आले. 11:53 झाले होते मगाशी. आता किती झालेत काय माहिती. मम्मीचा चेहरा बघा, मी झोपली होती, मम्मीला उठवून आणलंय. झाले का भिजले? सर्वात मोठी चणा डाळ भिजलेली आहे. होय. पोहे मम्मीने भिजत ठेवलेत होते. किती पाणी घातलं होतं त्याच्याच वर थोडस. अच्छा. आणि ते भिजले आणि पोहे झालेत नरम. ते आता वाटताना टाकायचे, कारण तुम्ही ह्याच्यात टाकले असते ना त्याचा शिरा झाला असता पोह्यांचा. आपण घेऊया ते वाटून, मिक्सर लावलंय आणि वाटायला सुरुवात करतोय. तर आता आपण थोडंसं वाटून झालंय ते. आणि मम्मीने काहीतरी एक बॉम्ब फोडलाय इकडे. काय ग? थोडंसं हे गुळ टाकायचं. ते कालवताना भिजवताना सगळं एकत्र. होय. वाटण झालेलं आहे आणि आपण ह्या काढलेलं आहे. पेस्ट पूर्ण बारीक पेस्ट झालेली. याच्यात गुळ नाही टाकलं तर सेकंड सुगंध येतो का? आला त्या भांडवरल्यांचा सुगंध आला. धने आणि बडीशेपचा सुगंध आहे. आणि मेथी कोण बघणं. आता आपण बाकीचं उरलेलं घालायचं आणि सोबत थोडंसं गुळ घालायचं म्हणते मम्मी. त्यांना एक थोडा गोडसरपणा असतो त्या भानोरल्यांना. म्हणजे मग ह्या आंबोळ्या प्रकारात मला नाही वाटतं मोडतात. हे भानोरल्या म्हणजे हा वेगळाच प्रकार आहे ऍक्च्युली. प्रोनाउन्स कर भानोरल्या. भानोरल्या. लवरती ल्यावरती रफार, भानोरल्या किंवा भानोरल्या. आणि ह्याच्यात आता आपण गुळ घालतोय 1 टेबलस्पून. असं म्हणता मी दुसरा टेबलस्पून पण टाकलेलं त्याच्यामध्ये. आणि आता हे पण मस्त बारीक तसंच वाटून घ्यायचं. नाही पूर्ण पेस्ट केलंस ना बारीक. आणि हे पाणी जसं लागेल तसं ते ऍड करायचं, भिजवत ठेवलेलं पाणी आपण. आता हे वाटून झालंय का? आता हे सेकंड बॅच पण आपली झालेली आहे मस्तपैकी. झालं ना बारीक. हाताला कसं खरखर नाही पूर्ण लागायला पाहिजे ना, पूर्ण पेस्ट. आणि आता हे पण आपण घेतलं. आता हे काय स्नेहा कमी म्हणता आम्ही ना अगोदर जरा कमी घेतलं होतं. भिजवताना का? सपाट कप घेतलं होतं. नंतर म्हटलं डोंगर भरून घेऊ, पुरायला पाहिजे. मागे नाही का आपण काय केलं का, कसले पराठे केलेले? आलू नाही, पोहे बटाटा. आणि मग ते कमी पडले नाही का. हो. आता हे त्यांनी ठेवला कार्यक्रम करून. हे एवढं नाश्ता करून जेवण करणार. लंगडी एवढी आहे. आता हे तुमचं उद्या फुगणार आणि डबल होणार साईज मध्ये. आता उद्या कार्यक्रम बघा कशा. आता मला वाटतं 10 खायला लागतील एकेकाला. स्नेहा ये जरा. एक टाकायचं राहिलं ना अजून 1 वाजता. तुम्ही काय एक वाढवताय रे. यांनी बघा तुम्हाला म्हणजे ना अख्खी रेसिपी नीट दाखवलेलीच नाही. एक सांगता मध्येच गुळ काय मध्ये. आता मला वाटतं काय कांदा लसूण मसाला. मसाला नाही ना. नाही थोडस टाकलं. हळद घातलेली आहे, हळदीचं दूध नाही. बस बघा आधी मग मी सांग. पण हे कशासाठी? फक्त रंग का? हो. उद्या अजून टाकायचंय. उद्या मीठ आणि ओलं खोबरं. अजून टाकू थोडी. म्हणजे मगाशी तुम्हाला जे एवढे इन्ग्रेडियंट आपण सांगितले त्याचा काय उपयोग झाला? मग तुम्ही एक वाढवत चालले. ते बेसिक होते. हे आता नंतरच टाकायचे होते ना हे. म्हणजे मित्रांनो, जे मंडळी जे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ते सगळं संपूर्णपणे तुमच्या पिठाचा बेस होता. आता हे वरचं सगळं जे आपण टाकतो ते सगळं फ्लेवरिंग आणि कलर साठीच आहे. इनिशियल फ्लेवरिंग आपली होती धणे पावडर, त्याच्यानंतर बडीशेप आणि मेथीच्या दाण्यांची. आता ती इनिशियल फ्लेवरिंग नंतर आपण कलरसाठी हळद घातली आहे. ऑब्व्हियसली हळद थोडी हेल्दी पण आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी दुसरी गोष्ट म्हणजे ते एकच की त्यात खोबरं जे घालायचं आपलं. अच्छा, एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता हे पण आता आहेत पावसाळ्याचे दिवस, थंडावा नाहीचे. 2 दिवस पाऊस गायब आहे तरी पण आपण ओव्हन मध्ये मध्येच ठेवू. परत एकदा रिमाइंड करतो, ओव्हन बंद असला पाहिजे. सकाळी तुमचा केक बनून बाहेर येईल त्याचा दगडासारखा. आणि तुम्ही बोलला की आम्ही असं सांगितलं पापड होईल. ओव्हन बंद पाहिजे आपल्याला. त्या ओव्हन मध्ये ठेवायचं कारण आतमध्ये जरा उबदारपणा असतो. मागे आता आपण काहीतरी काय ते सँडविच बनवते कसलं तरी.
खाली वर सँडविच झाला काय हो हे काय पिवळ्याच्या सँडविच मध्येच आपलं भांडण हे- समजा फुगलंच हा. जास्त फुगलंच आणि वर आलं तरी ते इथे सांडेल ना. हा सांगतायत ना आज काही कार्यक्रम होऊ हो. शकतो मागच्या मी लावाल मला वेळेला- परत अख्खा ओव्हन मागच्या धुवायला वेळेला असंच झालं होतं. होय का हे ठेवून द्यायचं आतमध्ये परत एकदा तिसऱ्यांदा सांगतो ओव्हन बंद ठेवायचा ओव्हन ठेवायला चालू तो होईल कार्यक्रम तू ठेवलंस ना बंद बाबा बंदच बघ येस आणि हे ठेवून देऊ आता डायरेक्ट उद्या बघायचं. तयारी केलेली तुम्ही बघितली तर आपण ते तुम्ही बघितलं तर आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं होतं रात्रभर आणि ते आता त्याचं काय झालंय ते मम्मी बघेल काय झालंय का नीट गळायला आलं पीठ. हे एवढं फर्मेंट झालंय की ते पीठ बघ बाजूने गळतंय मस्तपैकी वा 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 हे बघ लिटरली ते सांडतंय ओ ओ ओ थांब थांब. हळू 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 नाही तो व्हायच्या भानवरले आपल्या इथंच भाई साहेब म्हणजे आता पावसाळा असून पण एवढं पण हा 2 तरी, दिवस हे कुठे आहे, 2 दिवस जरा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे मला असं हा, वाटतंय की ओ भाई गरमी. भाई भाई मस्त फर्मेंटेशन झालंय काय करायचं याचं आता काय हे सांडत आलंय ते हे करायला लागेल. ते थोडस गोठलं ना की ते बरोबर मग बसणार परत जागेवर. हवा हे होईल पण ती हवा फोडायची असते का की ती तशीच ठेवायची की ते फुगणार नाही असं काय फुगणार अच्छा ते आता थोडं फिरवलं ना की ते बसणार आता पीठ हा भाई 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 फर्मेंट झाले. मस्त फर्मेंटेशन झालं आपण हे चांगलं मस्त फिरवून घेऊया करेपर्यंत वर येऊ शकतो हा? अजून फुगणार हा भाई साहेब म्हणजे झाकून ठेवायचं की नाही ठेवायचं काय नाही, कसं ठेवू ना झाकून. अच्छा मग आता आपण आता ते आता ह्याच्यानंतर काहीच नाही करा आता करायलाच घ्यायचे ना लगेच ते हो ठीक आहे चालेल खायला घ्यायचे तेव्हा गरम गरम काढून घ्यायचे. हो. मी पण करेन करेन. हो बरं. मला पण करून बघायचं. लाव वाट शिकून वाटलं घे, वाटलं. सगळं शिकून घे. आता आता आपण हे परत झाकून ठेवणार आम्ही केला धिंगाणा झाकून तर ते लावायला लागतील ही भांडी. येस चालतंय चला आपण जाऊ. मंडळी आम्ही थोडंसं आपलं जरा साफसफाई वगैरे करून घेतली जरा बाकी सगळ्या गोष्टी करून घेतल्या म्हटलं थोडं आता खायच्या वेळेला आपण करू तोपर्यंत मम्मी चटणी वाटून घेतली मी इथे कार्यक्रम बघा हे अजून उत्तूत चाललेलंच आहे हे चांगलंच फर्मेंट झालंय चांगली पण गोष्ट आहे ना म्हणजे नंतर मग ते त्रास नको व्हायला पण हे अजून फर्मेंट होतच आहे म्हणजे फुगतच आहे मग अशी तुम्ही बघितलं आपण किती कमी झालं होतं ते आता आपण लगेच ते चटणीला फोडणी मी देईन आता त्याला तडका त्यानंतर आता आपण लगेच हे आंबोळ्या भानवरल्या करायला घेणार आहोत आपण काही ठिकाणी आंबोळ्या म्हणतात पण आंबोळ्यांची ॲक्च्युली रेसिपी थोडी वेगळी आहे त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी काहीच ॲड करत नाहीत सो आता याच्यात अजून काय टाकायचं आहे आता मी मीठ आणि खोबरं आणि मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ओलं आता खोबरं. येस मंडळी आपण आता याच्यात मीठ घालतोय आपण याच्यात कुठेच मीठ नव्हतं घातलं तर मीठ सुरुवातीला नसतं घालायचं चवीनुसार मीठ भानवरल्यांना आता दिसतंय आपल्याला जास्त. याचा सुगंध थोडासा आपण ते वडे करतो माहितीये का त्या वड्यांसारखं येतो हा, पण असं तेच जे आहे ना बोलले ना हेच पीठ आहे सुकं बनवून ठेवायची असं हम्म. सगळं हे करून आणि आता हे ओलं करून आता ओलं खोबरं आपण याच्यात घालतो ही आपल्या रायगड जिल्ह्यातली पद्धत आहे. ते काय मिक्स करून घ्यायचं हा. तर बाजूचं सांडलेलं परत नंतर घ्यायला लागेल ते आता खाली बसेल. बापरे मोठं पातेलं असायला पाहिजे मला वाटतं मोठ्या त्या अल्युमिनियमच्या पातेल्यात काढलं पाहिजे होतं का नाही पण अल्युमिनियमच्या पातेल्यात फर्मेंटेशन वगैरे वलं म्हणूनच नाही नाही घेतलं. स्टीलचंच लागतं त्याला आता खाली बसेल थोड्या वेळाला. तरी आपण पूर्ण छान मिक्स करून घेऊ तेल आपण घातलंय मंडळी तव्यावर जरा 2 ट्रायल मारल्या त्यात जरा ट्रायल अँड एरर झालंय आमचं आता मम्मी सांगेल तुम्हाला काय आणि कसं ठेवायचं गॅस वगैरे तवा टाकून घेतलाय हां तेल लावलंय आणि आता मीडियम गॅसवर मीडियम गॅस जवळपास मला वाटतं 1.5 पळी आपली वाली एक ठराविक आकाराची पलटता पण आली पाहिजे पलटताना ते फाटायला नको जर का जास्त मोठी केल्यात तर जास्त मोठी नसायला पाहिजे. हे मला वाटतं छोट्या फुलक्याच्या साईजची आहे भानवरली यांना कसला होत आला आज काय माहिती किती दगड पडतायत काय माहिती. मग त्याला झाकण मारून ठेवायचं गॅस तेवढाच ना मीडियम परत इकडे या साईडला त्यांनी फोडायला सुरुवात केली मग त्या बाजूला बुलडोझर आणलेला आहे म्हणजे परत त्या साईडला परत बिल्डिंग करतात का काय हा संजय गांधी नॅशनल पार्क पत्र्याच्या पलीकडे ते रोडच जागा आहे ना ती. झाकण ठेवून
बसू थोडा वेळ वाट बघू. आणि यासारखं पीठ मम्मी हलवते त्याचं का कारण परत फुगायला नको म्हणून. हा, फुगायला नाही हलवत राहायचं गाळा. कारण खोबरे वगैरे काय खाली बसू शकतं. तर मंडळी ऑलमोस्ट मला वाटतं 45-50 सेकंड झालेत. 45 ते 50 सेकंद झालेत. एखाद मिनिट पकडा पाहिजे तर. आता बारीक करू बरं. तर आता थोडंसं बारीक केला गॅस आणि तेल मम्मी सोडते काही ठिकाणी जिथे होल आहेत मला वाटतं तिकडे का. आणि असं सुटायला लागले ती. आणि याच्यात ना गूळ असल्या कारणामुळे हे खालून थोडंसं ब्राउनिश होणार. हो. कारण साखरेचं प्रमाण असल्यावर साखर थोडीशी ब्राउनिश होते. पॅनकेक जसे होतात हो. तसे हे पॅनकेकच आहेत तसे तर आपले फर्मेंटेड पॅनकेक्स. आणि हे पलटून जास्त वेळ नाही ठेवायचं कारण ऑलरेडी शिजलेलं आहे. हा, फक्त दुसरी बाजू कच्चीच अशी नको लागायला म्हणून आपण जरा ती बाजू पण थोडी करून घेतो. आता आपण ही पलटी करून घेऊया ही बाजू. मस्तपैकी ठेवून देऊया. कुठलं तर फुलपाखरू आलं चांगलं हे एकदम स्पंजी झालं. तर लगेच फॅक्टरी चालू आपली. एका मागोमाग एक गप टाकून घेऊ. चल मस्त पटापट. काय बोलते अशा प्रकारे ही दुसरी पण आपण पलटी मारलेली आहे. फ्लिप पे फ्लिप बाय फ्लिप पे फ्लिप. आणि त्याला पण ठेवायचं जरा. स्नेहा बसली इकडे. काय बघते? आपलाच ब्लॉग बघते. आमचाच ब्लॉग आहे मित्रांनो. कॉपीराईट नो कॉपीराईट. मी कॉपीराईट नाही मारणार याच्यावर. माझाच ब्लॉग आहे. आणि आपण कोणत्या वेळाचा वडापाव खातो याच्यामध्ये. वा 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 मस्त सिरीज होती मंडळी. तुमच्याकडे पण अजून काय सजेशन्स असतील तर आम्हाला सांगा. मम्मी आलेली आहे. हवं लावला. आणि आपण तो ब्लॉग बघतोय. बघूया छान. आमचाच व्हिडिओ आम्हीच बघतो नंतर मध्ये एकदा पूर्ण. एक व्ह्यू तर आमचाच असतो पण तो काउंट होत नाही माहिती आहे ना. नाही पण आपण दुसऱ्या चॅनलवरून तुझ्या अकाउंटवरून बघतोय का मग काउंट होईल तो व्ह्यू म्हणून. छान छान. हां आता हा पण शिजलाय का बघू. थोडा वेळ बाहेर गेली फ्लेप मस्त सोनेरी गोल्डन. असे मस्त आपले पॅनकेक बनतायत इकडे. आणि सगळं पीठ संपवायचं आपल्याला. ह्याच्या इडल्या बिडल्या बनवू शकतात का मम्मी? है ना अशा त्याच्या भानूरल्या फ्लेवरच्या इडल्या. अच्छा गावात करायच्या काय? नको रावले. चटणी बरोबर खायच्या. हा म्हणजे करता तर येतील पण ते परत पूर्ण सेटअप मारायला लागेल. आम्ही तर पहिले लहानपणापासून चहा बरोबरच खाल्लेले. अच्छा. लागायची चटणी. मग आई चटणी बनवायची. हिरवी चटणी जी आपण आता अशी केली होती. त्याचे आपण डोसे कसे खातो. हा त्यांचं तसं असेल की डोसा कसा असतो म्हणजे डोशासारखं मला ते खायचं म्हणून ते चटणी मला करून द्या तुम्ही वगैरे असं. बरोबर. झाकण मारून चिल मारू आणि आपण सगळे पॅनकेक्स करून घेऊ. उरलेले स्नेहा करणार आहे. हो बॉम्ब फोडला स्नेहाने. बघू आपल्या खाण्या इतपत झाल्यात ना सगळ्या. वाट लागलेली परत मग नंतर मग आपण कुठे गावाला गेलो ते घावणी करून नाही का खाल्ले. एकटीने खाल्ले. तांदूळ भिजून बनवले. वाट लावली होतीस ना पूर्ण. झाले होते ना चांगले. मला आठवते अर्ध किचन जळलं होतं काहीतरी. 6:30 पावणे 7ला मग तेव्हाच भिजत टाकलेले. 9:30ला वाटले. इथून सुरुवात झालेली आहे. बाबू असं बाजूला तिकडे कोपऱ्यात काय टाकणार आहे तिकडे. इकडे का तेल करू दे ना. पुसलंच नाही तो असू दे तो कचऱ्यात. लावलेली आहे पहिली वाट. थोडासाच आता पसर दाबून नको फक्त नाही तर डोसा होईल त्याचा. जाड होईल. आणि पटकन उचल म्हणजे कुठेतरी जाणार. मध्ये मध्ये हा मध्ये मध्ये थोडा उचल. आता व्यवस्थित हा ठेव. पटकन ठेव. आपला टीव्ही अचानक कसं काय लागला रे. हा असू दे हा. हिचा त्या बाजूला गेला काकाशी नंतर. इकडून तर स्नेहा काहीतरी आपलं सर्कस चालली. कार्यक्रम केला. सोडवून घ्यायचं ना पहिल्या सगळ्या बाजू. थोडंसं वरून भोका भोकात सोडतात म्हणजे. हा कारण तिथून डायरेक्ट तुम्हाला खाली तवा दिसेल त्यामुळे त्या भोकांमधनं तेल खाली गेलं की ते लोकांना वेगळं वाटेल पण हे पद्धत पण जरा वेगळीच आहे. काट टोकाने नाही बघा. बापरे अख्खा पॅन फिरवला. पटकन हा एवढं हळूहळू करत बसशील तर करपेल तो खाली. सोडव 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 कॉर्नर. बाबू करपवलंच नाही बरोबर आहे. असेच असतात. हे बाजूचं काढ की कुकी पलटी केला होता. केला आणि परत तिने पलटी केला. बाबू आग लावली परत तेल. अशा पद्धतीने स्नेहा शिकते म्हणजे
उद्या काय असेल तर स्नेहा मला खायला करून घालू शकते. चहा बरोबरच मला उत्तम जेवण येतं. उत्तम कोण अशा प्रकारे स्नेहा पण शिकलेली आहे आणि आम्ही सगळ्याच्या ह्या जेवण खायला भेटतो. चला अरे वा मस्त मस्त राहू दे. मंडळी भानोरल्या आलेल्या आहेत, चहा आणि चटणी सुद्धा आलेली आहे आणि इकडे तोडातोडी सुरू झालेली आहे. काय ते नरम नरम स्पंज झालाय त्याचा मस्त पैकी. आधी नुसतंच काय नाही आवडलं छान आहे. काय ते बोला की थांब ना जरा, दोन्ही खाऊन कर. माझ्या कमिंग अप मध्ये मी कसं टाकायचं तुम्ही नुसतं तोंड हलवत बसता फक्त. मस्त चहा बरोबर. चहा बरोबर छान लागतं चटणीपेक्षा. नाही उगाच खोटं नका सांगू हं, म्हणजे चांगलं झालं असं. थोडं गोड पाहिजे. बस झालं एवढं जास्त ना खाऊ डायबिटीज होईल. चहा बरोबर छान लागतं. चटणी बरोबर नाही आवडलं. आवडलं पण चहा बरोबर जास्त छान. अच्छा माझा तर पहिला चटणी होता. भाई मस्त रे हे बघ. गुळ कमी टाकला पण अजून गोडसर असतात. हो भाई सॉफ्ट. खायला मस्त ना सॉफ्ट. चटणी पण मस्त तिखट केलीस त्यात का मिरच्या हो का? नाही भारी मला ते तसंच आवडलं भारी. अरे त्या मिरच्यांचा अंदाजच कुठे येतो. चहा बरोबर छान लागतं ना. मला मोस्टली ना चटणी सोबत जास्त आवडतं. चहा सोबत भारी लागतं जास्त. नेहमी त्यात ते बडीशेप वगैरे ते मसाले म्हणून त्याच्यामुळे झालंय का असू शकतं कदाचित. भाई सही लागते. चहा सोबत मला जास्त आवडलं. मला चटणी राहते वाटतं. सिम्पल टू द पॉइंट गोष्टी एकत्र करायच्या वाटायच्या. फक्त ह्याचं बॅटरचं थोडंसं कटकट आहे जरा. तुम्हाला खाली इन्स्टंट स्पंज डोसाची रेसिपी पण दिसेल बघा. त्याच्यामध्ये ते सिम्पल बॅटर होतं पण ह्याच्यात थोडं बॅटरचं प्रिपरेशन जरा आहे. 5-6 गोष्टी आहेत. मग नंतर पोहेमध्ये वाटायचं. मग परत त्यात सकाळी उठून अजून काय 2-3 गोष्टी ॲड करायच्या. हे सगळं थोडंसं करणं आहे. पण ही जी चव आहे ही पावसाळ्यात मम्मी म्हणते की खायची आहे बनवून. ही चव तुम्हाला पावसाळ्यातच मिळेल. हे बनवून 100% बनवून खा. बाकी रेसिपी इन डिटेल आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स पण काय किती घ्यायचं वगैरे आपण सगळं सांगितलं मापाप्रमाणे. सो नक्की बनवून बघा. आवडेल तुम्हाला, खूप आवडेल तुम्हाला. आणि आवडला असेल व्हिडिओ तर तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून लोकांना सबस्क्राईब पण करायला लावा. व्हिडिओ बघा, बनवून खा. बनवून खा, नक्की बनवून खा. आणि आता खायला. चला बाय बाय. बाय बाय. बाय बाय.